आज मी तुम्हाला सोयाच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे. इतकी छान लागते ही भाजी. तुम्ही फक्त आणि फक्त माझ्या म्हणण्यावरून एकदाच ट्राय करून बघा. तुम्ही बाकी सगळ्या भाज्या विसरणार. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ही भाजी नक्की म्हणजे नक्की बनवणारच. एवढी छान ही भाजी लागते. जर तुम्ही चिकन मटन पण खात असाल ना तर तर मग तुम्हाला म्हणजे एकदा तरी आठवड्यातून तुम्हाला ही भाजी लागेलच. एवढी छान लागते ही भाजी. तर चला मग आपण हिची रेसिपी बघूया. इथं मी पहिल्यांदा सोयाबीनला शिजवून घेणार आहे. तर मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि 2 कप सोयाबीन टाकलेले आहेत मी. तर तुम्हाला भाजीला किती लागतात ना तेवढे सोया घ्या. आपण समजा 1 कप घेतले ना तर ते शिजून 2 कप होतात. मी ऑलरेडी 2 कप शिजवलेले आहेत, कारण आमच्या घरी फक्त शिजवलेले पण असंच खातात लेकरं वगैरे, म्हणून मी थोडेसे त्यांना असेच खायला देते आणि अर्ध्याची मी भाजी करणार आहे. आणि ते सोया शिजले ना म्हणजे गरम उकळत्या पाण्यात त्याला घालायचं आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचं. त्यानंतर सोया थंड झाले ना तर त्याच्यामधलं जे पाणी असते ना ते पिळून काढायचं आहे आपल्याला हाताने. थंड झाल्यावरच काढू शकतो आपण हे. गरम गरम असताना काढलं तर ते हाताला पोळेल. त्यानंतर आपण मसाला बघून घेऊ. सोया तर हेच आहेत मी जे आता पाण्यातून काढलेले. त्यानंतर काळं तिखट, लाल तिखट, मीठ आणि हळद घेतलेली आहे मी. त्यानंतर मी इथं घेतलेले आहे धणे पावडर घेतलेलं आहे, थोडीशी दालचिनीची पावडर आणि खोबरं घेतलेलं आहे किसून. आणि त्यानंतर मी शेंगदाणे वाटून घेतलेले. शेंगदाणे खूप बारीक नाही वाटायचे, थोडेसे मोठे मोठे वाटलेले आहेत. आणि त्यानंतर अद्रक आणि लसूणचं पेस्ट पण घेतलेलं आहे मी. आणि कढीपत्ता मी फोडणीला टाकणार आहे. इथं मी गॅसवरती आता एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपण. तुम्ही नेहमी भाजींना किती तेल टाकता ना तेवढं तेल टाका. मी थोडंसं तेल घातलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर फोडणीला मी घालणार आहे जिरे घातलेले आहेत फोडणीला मी. जिरे तडतडले की लगेच मग आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे. खोबरं पण भाजायला जास्त वेळ नाही लागणार, लगेच खोबरं लाल होईल. आणि खोबऱ्याला पण असं लाल ब्राऊन कलर झाला ना की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे पण मसाले टाकून घ्यायचे आहेत याच्यामध्ये. मी इथं धने पावडर घालते आहे. जे तुम्हाला मसाले दाखवले होते ना, दालचिनी पावडर, धने पावडर, ते घालायचे. फक्त शेंगाचं कूट एक ठेवायचं आहे, ते आपल्याला लास्टला घालायचं आहे. आणि धने पावडरला पण थोडं भाजून घेऊन मग बाकीचे सगळे ते तिखट वगैरे होतं ना ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मीठ थोडं विचार करून टाका, कारण आपण सोयाबीन शिजवताना तिथं पण आपण मीठ टाकलेलं आहे, तर खूप खरट होईल बघा. विचार करून मीठ टाका तुम्ही याच्यामध्ये. आणि त्यानंतर मी इथं अद्रक आणि लसूणचं पेस्ट पण घातलेलं आहे, त्याला पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. कच्चा कच्चा राहू द्यायचं नाही, कारण ते दाताखाली आलं ना अद्रक तर ते वेगळंच लागतं, तिखट तिखट लागल्यासारखं. म्हणून अद्रकला पण छान भाजून घ्यायचं आपण, लसूण आणि अद्रकला. आता यानंतर मी याच्यामध्ये कूट घालणार आहे शेंगाचं, जे की मी शेंगदाणे भाजून थोडंसं मोठं मोठं कूट वाटून घेतलेलं आहे, खूप बारीकही करायचं नाही. आणि ते कूट मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. आणि याला पण आपण छान परतून घेऊया. आता भाजून घेऊ कुटाला पण थोडा लाल कलर येईपर्यंत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता थोडंसं पाणी आपल्याला साईडला एका पातेल्यात गरम करून घ्यायचं आहे. आणि एक कप ते अर्धा कप पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. कढीपत्ता पण मी आताच घातलेला आहे. मी शक्यतो सगळ्याच भाजींना कढीपत्ता थोडंसं लेट घालते, कारण सुरुवातीला कढीपत्ता घातलं की खूपच तेल उडतं कडेला, तडतडतं ना त्यामुळं. आणि एक अर्धा कप पाणी याच्यामध्ये घालायचं आपल्याला, गरम पाणी. आणि थोडंसं भाजीला हलवून घ्यायचं. भाजी जी कडेला चिटकते ना कढईत, ती आपल्याला मधल्यामध्ये करून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं, कडेला भाजी चिटकली ना ती खूपच करपत जाते साईडची, आणि मधली तेवढी शिजते, इकडची करपते, असं होतं. मग जवळपास बघा टोटल मी 1 कप पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता आपण काय करू, सगळी भाजीमध्ये करून घेऊ आतमध्ये चिटकलेली काढून. आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक जवळपास 3 ते 4 मिनटासाठी आपण हिला शिजू देऊत. 3-4 मिनटातच भाजी इतकी छान शिजेल, म्हणजे हे मसाला इतका छान शिजेल आणि त्याला एकदम छान तेल सुटेल. मी तुम्हाला एक 4 मिनटानंतर दाखवते. इथं बघा कढीपत्ता पण छान भाजलाय आणि भाजीला किती छान तेल सुटलंय बघा तुम्ही. मेन स्टेप जी होती ती हीच होती. आता भाजीला एकदम छान तेल सुटलेलं आहे ना, तर आता भाजी बाकीची जी राहिलेली आहे ना ती खूप लवकर रेडी होईल आपली. इथं गॅस बंद दिसते पण गॅस चालूच आहे बरं. आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सोया आपण जे शिजवून घेतलेले होते ना ते सोया टाकून पण आपल्याला छान ह्याला हलवून घ्यायचं आहे, एकदम खालीवरी करून, म्हणजे जेणेकरून सगळा मसाला जो होता ना सोयामध्ये आतपर्यंत गेला पाहिजे. आणि कोथिंबीर पण मी लगेच टाकणार आहे आता.
मी शेवटला कोथिंबीर टाकत नाही शक्यतो भाज्यामध्ये, कारण ती थोडीशी कच्ची कच्ची राहते, मला आवडत नाही. तुम्ही शेवटला पण गार्निशिंगला टाकू शकता. मी आताच टाकलेली आहे कोथिंबीर. आणि याच्यामध्ये पण आपल्याला जवळपास एक अर्धाच कप पाणी घालायचं आहे आता या भाजीमध्ये. आणि तिला पण आपण झाकून शिजवणार आहोत जवळपास 2 ते 3 मिनटासाठी. खूप जास्त वेळही शिजायचं नाही, भाजी करपू शकते खालून. तर अधूनमधून बघा. आता तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर उघडल्याच्या नंतर एकदम छान छान तेल सुटलेलं आहे भाजीला. आणि ही भाजी सध्या खाण्यासाठी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला सुकी भाजी आवडत असेल ना, तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी न घालता डायरेक्टली असंच भाजीला तुम्ही खाऊ शकता. ही भाजी रेडीच आहे. पण मला थोडीशी ग्रेव्ही टाईप भाजी पाहिजे, कारण आम्ही भाकरीसोबत भातासोबत खातो ना ही भाजी, त्यामुळं आम्हाला थोडीशी पाणी पाणी भाजी पाहिजे. त्यामुळे मी थोडंसं आणखी 1 कप पाणी घातलेलं आहे. आणि हिला आता एक उकळी येऊ द्यायची. 1 ते 2 उकळी आली ना, तर ही भाजी रेडी झालेली आहे बघा. आता एकदम बनलेली आहे भाजी. आणि ही भाजी मी आता भाकरीसोबत खाणार आहोत मी. एकदम छान म्हणजे छान टेस्टी लागते. तुम्ही पण ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही कशी वाटली. आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.